मानवी जीवनात योगविद्या आणि भरड धान्य आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावतात. संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि आंतरराष्ट्रीय भरड धान्य दिवस या दोन्ही बाबतचा निर्णय भारताच्या प्रस्तावानंतरच घेतला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात नमूद केलं. आज मन की बात कार्यक्रमाचा 97वा भाग प्रसारित करण्यात आला. त्यामध्ये पंतप्रधानांनी हे विचार मांडले. भरड धान्यांचा आहारात समावेश वाढू लागल्यानं त्याचा आरोग्याच्या दृष्टीने मोठा लाभ होतच आहे. तसंच जगालाही भरड धान्याचं महत्त्व पटू लागलं आहे. यामुळे पारंपरिक पद्धतीने भरड धान्याचं उत्पादन घेणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांनाही चांगले दिवस आले आहेत. महाराष्ट्रातल्या अलिबाग जवळील केनाड इथल्या शर्मिला ओसवाल गेली 20 वर्ष शेतकऱ्यांना भरड धान्याबाबत प्रशिक्षण देऊन अनोख्या पद्धतीने योगदान देत आहेत, असं पंतप्रधानांनी सांगितलं. दुनिया अब मिलेट्स का महत्व समझने लगी है. दूसरी तरफ एफपीओ और एंटरप्रेन्योर्स ने मिलेट्स को बाजार तक पहुंचाने और उसे लोगों तक उपलब्ध कराने के प्रयास शुरू कर दिए हैं. महाराष्ट्र में अलीबाग के पास केनाड गांव की रहने वाली शर्मिला ओसवाल जी पिछले 20 साल से मिलेट्स की पैदावार में यूनिक तरीके से योगदान दे रही है. वो किसानों को स्मार्ट एग्रीकल्चर की ट्रेनिंग दे रही है. उनके प्रयासों से न सिर्फ मिलेट्स की उपज बढ़ी है, बल्कि किसानों की आय में भी वृद्धि हुई है. छत्तीसगडमधल्या रायगड इथे भरड धान्यापासून निर्मित खाद्यपदार्थ देणाऱ्या मिलेट्स कॅफेचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. ओदिशातील सुंदरगड या आदिवासी जिल्ह्यातील 1500 महिलांचा स्वयंसहायता बचत गट भरड धान्य चळवळीशी जोडला गेला आहे. या महिला भरड धान्यापासून निर्मित करत असलेल्या पदार्थांना बाजारपेठेत मोठी मागणी असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं. कर्नाटकातील कलबुर्गी, बिदर, बिलासपूरमधील शेतकरी उत्पादक संघ देखील भरड धान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं मोठं कार्य करत आहेत, असं पंतप्रधान म्हणाले. भारतात होणाऱ्या G20 शिखर परिषदेअंतर्गत होणाऱ्या बैठकांमध्ये भरड धान्यापासून केलेल्या पौष्टिक आणि चविष्ट पदार्थांचा समावेश करण्यात आला असून जगभरातील भारतीय दूतावास देखील भरड धान्याची लोकप्रियता वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. आदिवासी समाज आणि आदिवासी जीवनाशी निगडीत अनेकांना यंदा पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे, असं पंतप्रधान म्हणाले. नक्षलग्रस्त भागातल्या भरकटलेल्या तरुणांना योग्य मार्गावर आणणारे गडचिरोलीतील प्रसिद्ध झाडीपट्टी रंगभूमीशी संबंधित परशुराम कोमाजी खुणे आणि इतरांचा पंतप्रधानांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. पद्म पुरस्कारों से सम्मानित किया गया है. इसके लिए कांकेर में लकड़ी पर नक्काशी करने वाले अजय कुमार मंडावी और गढ़चिरौली के प्रसिद्ध झाड़ीपट्टी रंगभूमि से जुड़े परशुराम कोमाजी खुणे को भी ये सम्मान मिला है. इसी प्रकार नॉर्थ ईस्ट में अपनी संस्कृति के संरक्षण में जुटे रामकुई बांगवे न्यूमे, विक्रम बहादुर जमातिया और कर्मा वांगचू को भी सम्मानित किया गया है. स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी इंडिया द मदर ऑफ डेमोक्रेसी या पुस्तकाचा उल्लेख केला. भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही असून आपला देश लोकशाहीची जननी आहे, असं सांगून लोकशाही आपल्या संस्कृतीत असून भारत जन्मजात लोकशाही प्रधान समाज आहे, असे गौरवोद्गारही पंतप्रधानांनी काढले. 12व्या शतकातील भगवान बसवेश्वर यांच्या अनुभव मंडपम इथे मुक्त वादविवाद चर्चेला प्रोत्साहन दिलं जात असे. याप्रमाणेच भारतात शतकानुशतकं लोकशाही कशी रुजली आहे याची कल्पना आपल्याला या पुस्तकातून सामोरी येते, असंही पंतप्रधान म्हणाले. एक बहुत ही इंटरेस्टिंग सब्जेक्ट पर चर्चा की गई है. इस बुक का नाम इंडिया द मदर ऑफ डेमोक्रेसी है और इसमें कई बेहतरीन एसेज है. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र है और हम भारतीयों को इस बात का गर्व भी है कि हमारा देश मदर ऑफ डेमोक्रेसी भी है. लोकतंत्र हमारी रगों में है, हमारी संस्कृति में है. सदियों से यह हमारे कामकाज का भी एक अभिन्न हिस्सा रहा है. स्वभाव से हम एक डेमोक्रेटिक सोसाइटी है. डॉक्टर अंबेडकर ने बौद्ध भिक्षु संघ की तुलना भारतीय संसद से की थी
उन्होंने उसे एक ऐसी संस्था बताया था जहां मोशंस, रिजोल्यूशंस, कोरम, वोटिंग और वोटों की गिनती के लिए कई नियम थे। बाबा साहब का मानना था कि भगवान बुद्ध को इसकी प्रेरणा उस समय की राजनीतिक व्यवस्थाओं से मिली होगी। महान उद्योजक जमशेदजी टाटा आणि स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या भारतीय विज्ञान संस्था अर्थात IISCनं 2022 या वर्षात मिळवलेले एकूण 145 पेटंट्स अर्थात स्वामित्व हक्क ही प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं। आज जगभरात स्वामित्व हक्क नोंदणीमध्ये भारताचा 7वा क्रमांक आहे, तर ट्रेडमार्कच्या बाबतीतही भारत 5व्या स्थानावर आहे। ही संख्या भारताच्या वाढत्या वैज्ञानिक सामर्थ्याचं निर्देशन असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं। आज घराघरात मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅबलेट यासारखी उपकरणं नित्याची झाली आहेत। मात्र अब्जावधीच्या घरात असणारी ही उपकरणं भविष्यातील ई-कचराच असतात। त्यामुळे नवं उपकरण खरेदी करताना किंवा जुनं बदलताना ई-कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या आवश्यकतेवर पंतप्रधानांनी भर दिला। ई-कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन केलं तर ई-कचऱ्याचा सदुपयोग करून 17 प्रकारचे मौल्यवान धातू काढता येतात हे दिसून आलं आहे। म्हणजेच हे कचऱ्यातून सोनं पिकवणं आहे असाही उल्लेख पंतप्रधानांनी केला। या संदर्भात त्यांनी बंगळुरूचा ई-परिसर, भोपाळ, रुरकी आदी ठिकाणच्या ई-कचरा पुनर्वापराच्या प्रकल्पांचा उल्लेखही केला। आज संपूर्ण जगात हवामान बदल आणि जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत मोठी चर्चा होत आहे। भारतात आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त असलेली 75 रामसर स्थळं आहेत। या सर्व पाणथळ जागांवर स्थानिक समुदाय जैवविविधता जपण्याचं महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत। भारतातल्या या पाणथळ जागा आपल्या नैसर्गिक सामर्थ्याचंही उदाहरण आहेत असं पंतप्रधान म्हणाले। उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली असून हिमवृष्टीमुळे सौंदर्याने नटलेलं काश्मीर खोरं म्हणजे धरणीवरचा स्वर्ग असल्याचंच पंतप्रधान म्हणाले। काश्मीरमध्ये नैसर्गिक सौंदर्याव्यतिरिक्त हिवाळी क्रीडा महोत्सवही आकर्षणाचं केंद्र असल्याचं त्यांनी सांगितलं।